देव्हाऱ्यात सगळ्यात उंच पायरीवर म्हणजे 1 नंबरच्या पायरीवर मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा. फोटोसमोरच श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असावी. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या डाव्या साईडला कुळदेवीचा फोटो असावा आणि उजव्या साईडला कुलदेवतेचा फोटो असावा. ईश्वराचे मूळ स्थान हे ईशान्य दिशेस असल्यामुळे देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच हवे. त्यामुळे आपल्याला सुखप्राप्ती व ऐश्वर्य प्राप्त होते. देवघरात भगवान शंकराच्या फोटोचे कधीही पूजन करू नये, कारण त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे स्मशानवत होते. कारण भगवान शंकरांचे सगुण रूप हे स्मशानातच तांडव नृत्य असे मानले गेलेले आहे. त्यामुळे भगवान शंकराच्या फोटोचे कधीही आपल्या देव्हाऱ्यात पूजन करू नये. तसेच संसारी माणसाने कधीही हनुमानाची पूजा देव्हाऱ्यात करू नये. त्यामुळे संसारी माणसाचा वंश खंडित होतो असे मानले गेलेले आहे. जर तुमचे देवघर दक्षिणेस असेल तर तुम्हाला शत्रुपीडा उद्भवू शकते. देवघर व देव्हाऱ्याविषयी अजून तुम्हाला जर अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.